आता पुढे आपण रॅगिंग होण्याच्या मागची काही कारणे पाहूयात. रॅगिंग ह्याला आपण फक्त एक सामाजिक समस्या म्हणून पाहतो. आपल्या पहिल्या सेशनमध्ये मी म्हटले होते की UGCनी रॅगिंगसाठी एक रिसर्च स्टडी फंड केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये रॅगिंगबद्दल असं म्हटलं होतं की या समस्याला फक्त सामाजिक नाही तर मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा बघायला पाहिजे. रॅगिंग होण्याच्या पाठीमागे खूप कारणं असू शकतात. ही फक्त मजा किंवा त्रास देण्यापुरतं नाही, तर जो रॅगिंग करतो त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड, तो कशा वातावरणात मोठा झाला आहे, दुसऱ्या गावातून आलेल्या दुसऱ्या जातीच्या, दुसऱ्या जेंडरच्या लोकांबद्दल त्याचे कसे विचार आहेत, किंवा कधी त्याहून दुसरे कारणं म्हणजे राजकीय, लैंगिक किंवा सहज वर्चस्व आपला राहिला पाहिजे म्हणून दमदाटी करणं, असे कुठलेही कारणं असू शकतात. आपण गृहपाल म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की मुलं बाहेरून जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायला येतात ते त्यांचे बिलीफ सिस्टम्स म्हणजेच विचारशृंखलासुद्धा घेऊन येतात आणि ती सगळ्यांची वेगळी असते. आपल्या समाजात कायमच कोणीतरी वरचं आणि कोणीतरी खालचं असे विचार घेऊन चालणाऱ्या लोकांमधूनच आपण शिक्षण घेऊन पुढे येतो आणि असे विचार मागे सोडतो. पण सगळे तसं मागे सोडू शकतात की नाही, म्हणून रॅगिंगमधून ते विचारसुद्धा कधीकधी दिसून येतात. कोणाला तरी कायम खाली दाबून ठेवायचं, त्यांना धाकात ठेवायचं, अशामुळे सुद्धा रॅगिंग होते. आपण आता रॅगिंगच्या मागचे काही घटक डिटेल्समध्ये पाहूया. तर पहिला आहे सामाजिक आणि मानसिक घटक. आपण समाजात जे काही बघतो किंवा अनुभवतो तसे माणूस म्हणून घडत जातो. जो व्यक्ती कायमच हे बघत मोठा झाला असेल की कोणीतरी वरचं आणि कोणीतरी खालचं असतं, कुठल्याही पद्धतीने लिंग, आर्थिक परिस्थिती, जात किंवा कुठल्याही कारणामुळे त्याला आपण डॉमिनेट केलं पाहिजे, तो हॉस्टेल किंवा कॉलेजमध्ये येऊन तेच आणि तसंच करणार आहे. आपल्या समाजात जी ऊच नीच जी कन्सेप्ट आहे ना, ही कुठेतरी रॅगिंगच्या माध्यमातून सुद्धा दिसून येते. जसं की काही सिनियर्स त्यांच्या ज्युनियर्सला म्हणतात की सिनियरला डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही, सिनियर्सला सलाम करणं किंवा सिनियर्स दिसले की मान खाली टाकून चालायचं. हा एक प्रकारचा मानसिक भाग म्हणजेच आपल्या शृंखलेचा भाग पण झाला. आपल्या सामाजिक स्तरावर कुठेतरी एखाद्याला शिस्त लावण्यासाठी त्याला मारणं, ओरडणं, धमकावणं किंवा अथॉरिटी दाखवणं हे सगळीकडे ॲक्सेप्टेड आहे. याच कारणामुळे रॅगिंगला कुठेतरी समाजाने ॲक्सेप्ट केलं आहे. काही लोक अशा वागण्याला बरोबरसुद्धा समजतात. हा जो सामाजिक ॲक्सेप्टन्स आहे ना रॅगिंगचा, हा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मला तरी नाही वाटत की रॅगिंग कधीच थांबू शकता येईल. तर दुसरा घटक आहे वैयक्तिक घटक. रॅगिंग हे जास्त करून यंग क्राऊडमध्ये होतं. तर ते का घडतं आणि हे का असं होतं हे समजून घ्यायला यंगस्टर्सचे प्रॉब्लेम समजून घेणं पण आवश्यक आहे. तर आता जर बायोलॉजिकली बघितलं तुम्ही तर या या हे जे मधलं वय असतं चाइल्डहूडवरून ॲडल्टहूडमध्ये जाण्याचं, म्हणजेच त्यावेळेला माणूस हा लहानाचा मोठा होत असतो. आपण ज्याला चाइल्डहूड टू अडल्टहूडचं ट्रान्झिशन म्हणजेच टीनेजवरून अडल्टहूडमध्ये येण्याचं जे ट्रान्झिशन म्हणतो, त्या काळामध्ये खूप बदल होत असतात त्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये, शारीरिक, मानसिक सगळ्याच दृष्टीने. अशा वेळेस मी खूप पॉवरफुल आहे किंवा मी रॅग झालो होतो ना म्हणून मी सुद्धा दुसऱ्यांवर रॅगिंग करणार, अशा इच्छा येऊ शकतात. अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या वयात मुलं मुली सेक्शुअलीसुद्धा डेव्हलप होत असतात, त्यामुळे सेक्शुअल रॅगिंगचे पण इन्सिडेंट्स घडतात. ह्या वयात मुलामुलींना
काहीतरी नवीन गोष्टी कळत असतात किंवा कदाचित त्यांना ते ट्राय करावंसं वाटत असतं. त्यामुळे तुम्ही या दृष्टीने जर विचार केला तर काही डेव्हलपमेंटल फॅक्टर्स जे असतात आपले, हे पण महत्त्वाचे समजून घेण्यासाठी जेव्हा आपण रॅगिंगबद्दल बोलतो. आता असंही असतं कधी कधी की कदाचित जो रॅगिंग करतो आहे तो स्वतः रॅग झालेला असतो कधी, किंवा एकदम व्हायलेंट बॅकग्राऊंडमधून येत असेल तो, ज्याने घरात कोणीतरी कोणाला मारत असताना पाहिलं असेल. किंवा एक उदाहरण द्यायचं तर बरेच मुलं आपल्या आईला मार खाताना बघतात लहानपणी, आणि ते जेव्हा मोठे होतात तेव्हा ते लहानपणाचं ॲग्रेशन, ते एवढे वर्ष जे जमलेलं असताना स्वतःमध्ये, ते कुठेतरी कुठल्या तरी पद्धतीने बाहेर काढतात. तर आम्हाला ना लॉ शिकवताना पण एक सब्जेक्ट शिकवला जातो, क्रिमिनॉलॉजी म्हणून. त्यात एखादा विक्टिमच पुढे जाऊन कसा गुन्हेगार बनू शकतो, काय मानसिक किंवा वैयक्तिक घटक असू शकतात त्यात, हे सगळं आम्हाला शिकवलं जातं या सब्जेक्टमध्ये. तर त्या सब्जेक्टमध्ये आम्हाला हेच सांगतात की एखादा क्राईम घडत असेल किंवा असं काही होत असेल जे कायद्याच्या विरोधात आहे, त्याच्यामागे खूप फॅक्टर्स असतात. असं नाही की प्रत्येक वेळेला एकच फॅक्टर असू शकेल, बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ड असतात. तर आपण जेव्हा रॅगिंगबद्दल बोलतो त्यावेळेला आपण आपलं कुठेतरी एक ओपननेस असला पाहिजे आपल्या माइंडमध्ये विचार करताना त्या गोष्टीवर. तर तिसरं जे घटक आहे ते सांस्कृतिक आणि संस्थात्मक घटक. हा घटक आहे ना, गृहपालांच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे. एक कसं बाहेर जसं एक जग असतं आणि तिकडे कसं एक आपोआप कल्चर निर्माण होत असतं. काही गोष्टी असतात जे वर्षानुवर्ष चालत आल्या असतात आणि त्याचं कुठेतरी कल्चरच निर्माण होऊन जातं. तशाच पद्धतीने हॉस्टेल्ससुद्धा एक वेगळं जगच असतं, आणि हॉस्टेल्सच्या आतमध्ये काही घडणाऱ्या गोष्टीसुद्धा कल्चरल किंवा एक रीतच ती अशी क्रिएट झाली असेल वर्षानुवर्ष, ते तसंच चालत आलं असेल म्हणून. तर ते एक प्रकारचं कल्चर निर्माण होऊन जातं तिकडे. मग समजा एखाद्या हॉस्टेलमध्ये असं असेल की रॅगिंगची प्रथा खूप वर्षांपासून चालत आली असेल, तर केवळ ती कायम ठेवण्यासाठी सुद्धा मुलं रॅगिंग करतात कधी कधी. असंही होऊ शकतं की सगळे सिनियर्स असतात त्यांना रॅगिंग ते करतातच किंवा त्यांना करायला असं आवडतच असेल असंही नसतं. पण कुठेतरी तो एक पिअर प्रेशर म्हणा किंवा बाकीचे लोक करतायत ना, मग आपण पण केलं पाहिजे, असंही होतं कधी कधी की बाकीचे करतायत आणि आपण नाही करत आहे, तर त्याच मुलाची रॅगिंग करतील ते लोक. मग ते जबरदस्ती त्या पिअर प्रेशरमध्ये येऊन सुद्धा कधी कधी रॅगिंग केली जाते. हे हे असे काही फॅक्टर्स असतात ज्या आपल्याला अशा फार महत्त्वाचे वाटत नसतील, पण हे त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असू शकतात, ज्यामुळे रॅगिंग घडते. नंतर ह्याला आपण एक प्रकारे सांस्कृतिक घटक असं नाव ह्यासाठी दिलं आहे की ह्या पद्धती किंवा या रीत म्हणू शकतो, हे वर्षानुवर्ष चालत आलेल्यामुळे ते तसंच कंटिन्यू होत चाललं आहे अजूनही पुढे. आता जसं बाहेरचं जग नियमांवर चालतं, आणि तसंच हॉस्टेल्सचे पण आतले काही स्वतःचे नियम असतात. आता बाहेरचे नियम न तोडू म्हणून त्यासाठी पोलीस असतात लक्ष ठेवायला. तसंच हॉस्टेल्समधले नियम न तुटू म्हणून तुम्ही गृहपाल असतात तिकडे. तर ज्या वेळेला असं नियम तुटतात म्हणजेच रॅगिंग झाली आणि तिकडे कोणीच त्यावर काही ॲक्शन घेतली नाही, तर रॅगिंग ही चालू राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. रॅगिंगवर आलेले काही रिपोर्ट्समधून हे असंही दिसून आलं की ज्या हॉस्टेल्सचे वॉर्डन्स रॅगिंगला फार नॉर्मली घेत होते, त्यावर काही ॲक्शन घेत नव्हते. अशा वेळेस त्या हॉस्टेल्समध्ये सुसाईडचे केसेस म्हणा किंवा अशा रॅगिंगच्या केसेस खूप खूप जास्त प्रमाणात चालू होत्या.
त्यामुळे हॉस्टेल्सच्या वॉर्डन्स किंवा दुसरे कुठलेही अधिकारी यांचा अप्रोच कसा आहे रॅगिंगबद्दल आणि त्यांचा हॉस्टेलवर कंट्रोल किती आहे, ते सर्वेलन्स किती करतात, त्यावर सुद्धा बऱ्याचदा ठरलं जातं की तिथे रॅगिंग होईल की नाही. तुमच्या हॉस्टेल्समध्ये तुम्ही जर काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आधीच घेत असाल, जसं की एखादं असं स्ट्रक्चर निर्माण केलं की फ्रेशर्सला वेगळ्या सेक्शन्स किंवा वेगळ्या रूम्स देणं आणि सिनियर्सला वेगळीकडे ठेवणं. तर पुढचा एक घटक आहे ते आहे प्रसंगनिष्ठ घटक. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पकडलं जाण्याची भीती नसते ना, त्यावेळेला अशा जागी खूप क्राईम्स होतात. रॅगिंगचं सुद्धा तसंच आहे. जिकडे मुलांना माहिती आहे ना की पकडले जाऊ शकणार नाही किंवा आपल्यावर वॉच ठेवणारं कोणी नाही आहे, तिकडे रॅगिंग होण्याची शक्यता जास्त असते. प्रसंगनिष्ठ म्हणजे ज्याला आपण सिच्युएशनल म्हणतो इंग्लिशमध्ये, हा असा घटक आहे ना की जिकडे रॅगिंग का होते हे सांगणं खूप कठीण आहे. खूप कारणं असू शकतात. कधी दारूची नशा, कधी एखादा व्यक्ती एकटा सापडला आणि त्याच्यावर काही खुन्नस असेल एखाद्याचा, तर तो पूर्णपणे काढला जाऊ शकतो जर तो व्यक्ती असा एकट्याच सापडला तर. किंवा कधी एखाद्याला असंच काही नवीन ट्राय करायचं आहे, बाकी सगळे करतात म्हणून आपणही करून बघू चला, असंही असू शकतं. तर मी तुम्हाला थोडक्यात काही 3-4 घटक सांगितले, याच्यावरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की रॅगिंग होण्याच्या मागचे कारणं खूप असू शकतात. इतकं सोपं नाही आहे सगळं समजणं, पण आपण एक गृहपाल म्हणून किती सेन्सिटिव्हिटी ठेवून काम केलं पाहिजे हे लक्षात आलंच असेल तुम्हाला. मी असं अजिबात म्हणत नाही आहे की रॅगिंग जो करतो त्याच्यावर ॲक्शन नाही झाली पाहिजे, कारण ते त्यांचं बॅकग्राऊंड कदाचित असं असेल म्हणून त्यांनी केलं किंवा असं नाही. पण मी एवढंच म्हणते की फॅक्टर्स बरेच असू शकतात रॅगिंगसाठी. आणि जेव्हा आपल्यापुढे अशी एखादी केस होते आहे किंवा आपल्यापुढे केस झाली आहे किंवा होऊ शकते, यावर आपण कसे स्टेप्स घेतले पाहिजे हे समजण्यासाठी हे रॅगिंगचं बॅकग्राऊंड समजणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. तर हा साधारणपणे एक विषय म्हणून सेन्सिटिव्ह विषयच आहेत आणि तुम्ही गृहपाल म्हणून अशी एखादी टोकाची भूमिका पण नाही घेऊ शकत. कुठेतरी एक बॅलन्स पण मेंटेन झाला पाहिजे दोन्ही बाजूला, जो रॅग करतो आणि ज्याची रॅगिंग झाली आहे, या दोघांच्यामध्ये कुठेतरी तुम्हालाही बॅलन्स तो ठेवणं जमलं पाहिजे जेव्हा अशी एखादी केस येते तुमच्या पुढे. पण हे सगळं चालू असताना थोडी सेन्सिटिव्हिटी दाखवणं पण आपला भाग आहे, कारण तुम्ही अगदी एखाद्याने रॅगिंग केली आहे म्हणून त्याला अगदी तो गुन्हेगारच आहे, दोषीच आहे, त्याच्यावर एकदम असंही नाही करू शकत आणि त्याला सोडू नाही शकत ॲक्शन न घेता. तर मग ह्यासाठी हे सगळं न हो म्हणून आपण काही गोष्टी करू शकतो, जसं की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं ज्याला आपण म्हणतो. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे काय की रॅगिंग होऊच नाही, त्यामुळे आधीपासून काहीतरी स्टेप्स आपण उचलले पाहिजे. तर ह्याच्यावर आपण अजून पुढच्या लेक्चर्समध्ये बोलणारच आहोत, पण मी एक आयडिया देते तुम्हाला की कसं असतं की प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये तुम्ही असं वातावरण निर्माण करणं हॉस्टेलमध्ये की फ्रेंडली वातावरण, की तुमच्या इकडे जे राहणारे स्टुडंट्स असतात ते तुमच्याशी येऊन बोलू शकतात न घाबरता. काही प्रॉब्लेम होत असेल तर ते तुम्हाला येऊन कंप्लेंट करू शकतात. तुम्ही त्यांची कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करून त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्याच्यावर काही ॲक्शन्स घेत असाल तर ते एक वातावरण निर्माण होतं हॉस्टेलमध्ये. कुठेतरी एखादी समजा केस झाली असेल तर त्यांना काउन्सिलिंग देणं, त्यांची मदत करणं, हे हे झाले की रॅगिंगची केस झाल्यानंतरचे कुठले स्टेप्स घ्यायचे. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आणि पोस्ट रॅगिंग म्हणजे रॅगिंग झाल्यानंतर काय करता येईल ह्याच्यावर पण आपण पुढे बोलूच.
आता पुढे आपण वळू रॅगिंगच्या परिणामकडे. रॅगिंगचे परिणाम दोन प्रकारे होऊ शकतात, शारीरिक आणि मानसिक. पहिलं शारीरिक परिणाम. शारीरिक परिणाम तर अगदी एखादी छोटी इंजुरीपासून एखाद्याचा जीव जाईन इथपर्यंत कसंही होऊ शकतो. कधी कोणाचे शरीराचे अवयव तुटतात किंवा परमनंट डॅमेज होऊ शकतो, किंवा काही मुलांना दुसरे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, जसे की अस्थमा, हायपरटेन्शन, छातीत दुखणं, असे काहीही प्रॉब्लेम होऊ शकतात. रॅगिंग हे कुठल्या स्तरावर झालं आहे त्याप्रमाणे शारीरिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात विविध प्रकाराचे. तर दुसरं जे आहे ते मानसिक परिणाम. तर रॅगिंगचा सगळ्यात नेगेटिव्ह इम्पॅक्ट जो होऊ शकतो तो आहे मानसिक. एकतर मानसिक परिणाम फक्त रॅगिंगला जो बळी गेला आहे त्यावर नाही, तर जसं की मी आधीही म्हटले होते की त्याच्याशी संबंधित सगळ्याच लोकांवर होतो. जसं की त्या व्यक्तीचं कुटुंब, मित्रमैत्रिणी, त्या हॉस्टेल्सचे अधिकारी इत्यादी. जो रॅगिंगला बळी गेला आहे त्याला पॅनिक अटॅक्स, एन्झायटी अटॅक्स, सुसायडल विचार, डिप्रेशन, फोबिया म्हणजे कसली तरी भीती निर्माण होणे, इन्सोमनिया म्हणजेच काय तर रात्री झोप न लागणं, रात्री वाईट स्वप्न पडणे, चिडचिड होणे, गोष्टींवरून इंटरेस्ट निघून जाणे, स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट आणि कॉन्फिडन्स गमावणे, असे खूप विविध परिणाम होऊ शकतात. अशा व्यक्तींमधील प्रोडक्टिव्हिटी किंवा अभ्यासातला इंटरेस्ट निघून जाऊ शकतो. त्यांना कायम भीती वाटत असल्यामुळे ते लोकांमध्ये जाणंही बंद करू शकतात, अंतर्मुख होऊ शकतात. मानसिक परिणाम हा किती वाईट असू शकतो याबद्दल आपण आजकाल तसं पण खूप ऐकत असतो, त्यावर मला जास्त बोलण्याची गरजच नाही आहे. मी शेवटला इतकंच म्हणेल की शारीरिक असो की मानसिक, हे सगळे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. यात किती आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे मी परत एकच म्हणेल की तुमची जबाबदारी मोठी आहे आणि तुम्ही ह्या गोष्टी होण्यापासून थांबवू शकतात. तुमच्यात ती क्षमता आहे. आपण आजच्या सेशनमध्ये रॅगिंग म्हणजे काय, ते होण्यामागचे काही कारणे आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो हे बघितलं. या विषयाला घेऊन तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर ते आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवा. पुढच्या सेशनमध्ये आपण रॅगिंगवरचे काय कायदे आहेत हे थोड्या डिटेलमध्ये बघणार आहोत. तर पुढच्या सेशनमध्ये भेटू. तोपर्यंत सुरक्षित राहा. धन्यवाद.